मला फक्त साखरपुडा का मोडला, कुणी मोडला, या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी जाणार नाहीये. मी मोडला? मी सगळ्यांशी खोटं बोललो, माझ्यामुळे मोडला साखरपुडा. याच्या पण अंगात देवी आली आहे का? असं का बोलतोय हा? माझा आवाज असाच आहे. देवी आई, ह्याचा आवाज कधी बदलेल? नाही बदलणार. पण तू बिंदास राहा. देवी आई, मला पण एक प्रश्न आहे. आम्हाला बाळ कधी होणार? काय विचारते? तुझा नवरा डॉक्टर आहे ना? हा, मला का विचारते हा प्रश्न? देवी आई, मला पण बाहेर फिरायला जायचंय हो. आमचे हे मला कधी घेऊन जातील? त्याच्या भावाचं लग्न झालं की, पण त्याआधी या घरावर आलेलं विघ्न दूर व्हायला हवं. पण विघ्न काय आहे? बाई, तुलाच काळजी ग या घरची. तू एकटीस. बाकी या घरच्या सगळ्या सुना नुसत्या गर्दी करायला आल्या आहेत. मुद्द्यावर ये देवी. विघ्न कोण आहे ते सांग. तूच या घरचं विघ्न आहे. जोपर्यंत तू जात नाही तोपर्यंत या घरात शांती येणार नाही. या घरातली तुझी हुकुमशाही बंद झाली पाहिजे. सिद्धू, चल रे. त्या अंगातली देवी काढतात ना, त्या माणसांना आपण घेऊन येऊया. हे वाढतच चाललंय. खरं काहीच वाटत नाही. मी असं ऐकलंय की ती माणसं हातावर जळते निखारे ठेवतात. त्याचा भयंकर चटका लागतो आणि अंगातली देवी निघून जाते. चल, त्यांनाच घेऊन येऊया. पाणी, पाणी, देवीला पाणी. आणतो आणतो. बस झालं, आता मी नाही थांबणार इथे. काय चाललंय सगळं? ही बाई, हीच बाई, हीच बाई या घरातलं विघ्न आहे. सिडरी, काय चाललंय हे सगळं? रत्नाकर, शांत हो प्लीज. कोण रत्ना? अंबा मातेचा. देवी आई, तुला आम्ही सगळे माहित आहोत आणि रत्नाक्का माहित नाही? अगं, देशमुखांच्या घरातल्या एकमेव ओरिजिनल देशमुख आहेत त्या. हो, माहितीये मला. ही बाई आहे म्हणून तर हे कुटुंब एकत्र सुखी समाधानाने नांदतंय. तिच्या इतकी प्रेमळ बाई नाही दुसरी. आदिती लहानपणापासून खूप एकटी वाढली आहे. तिचे मॉम डॅड एकमेकांशी भांडले किंवा इतरांशी कसेही वागले, तिच्या छोट्याशा जगात त्यांची जागा खूप मोठी आहे. आदितीच्या मॉमची इमेज आदितीच्या नजरेत तीच असायला हवी. त्यासाठी गोष्टी आपण सांभाळून घेतल्या पाहिजेत. यांनी ठरवलंच आहे, या काही ऐकत नाही. मोठी बाई, काय रे? जरा चल चल. खरं काय ते सांगा. काय चाललंय सगळं? हे सगळं रत्नाकाचं डोकं आहे ना? काय ठरवलंय सगळ्या बायकांनी? तुला कळलंय मला. आणि तू हे सगळं जर मला आधी सांगितलं असतं तर मला काहीतरी करता आलं असतं. तुला आधी सांगितलं असतं त्या माझ्यावर चिडल्या असत्या. चिडू दे मग. अगं, ते एवढं सगळं छान चाललंय, कशाला उगाच गोंधळ वाढवून ठेवायचा? अरे, त्यांनी असं ठरवलंय की अंगात आल्याचं नाटक करायचं आणि बीनबाईंना विचारायचं की या सगळे मागे त्या आहेत का. त्यांना तसं बोलतं करण्यासाठी काय प्रश्न पण काढून ठेवलेत. त्या घाबरून गडबडून हो म्हणाल्या तर आधी तिला कळेल तरी न की खरं काय आहे. अगं, पण हे सगळं कशासाठी?
ते काय नाही, मी आत्ताच्या आत्ता हे सगळं थांबवतो. खरं बोल, खरं खरं बोल. मी खोटं बोलत नाहीये. आधी प्रश्न तर ऐकून घे. सांग, का वागलीस असं? मी काहीच नाही केलं. साखरपुडा कोणी मोडला? तो त्या युवराजमुळे मोडलाय. नक्की? हो. तो का आला इथे? मला नाही माहिती. तूच त्याला बोलवलंस. मी असं का करेन? तुला देशमुख आवडत नाहीत. नो, तसं काही नाहीये. मग त्यांना का मुद्दाम त्रास देतेस तू? मी का मुद्दाम त्रास देईन? रत्नाक्का, थांबव हे सगळं. नाही, मला खरी उत्तरं मिळाल्याशिवाय थांबणार नाही मी. सांग, खरं काय आहे सांग. मी खरंच सांगतेय. खोटं, सगळं खोटं. देवीला खोटं आवडत नाही. खरं बोल. अरे मॅन, अरे हिला आवरा कोणीतरी. वेळ लागला हिला. अंबा मातेचा. काय चाललंय हे? रत्नाक्का प्लीज थांबा. आदिती, मी बोलतो. रत्नाक्का, प्लीज थांबव ना हे. पाणी, पाणी. मी पाणी देऊन येते या देवीला. हे सगळं काय चाललंय? तू टेन्शन घेऊ नकोस, मी बघतो. पण रत्नाक्का असं का वागतायत? तू घाबरू नकोस, मी बरोबर हँडल करतो सगळं. आदिती, तुम्ही काळजी नका करू. हा तुमचा भाऊ आहे तुमच्या बरोबर. पाणी घ्या. या बायकांनी अजून गोंधळ घालायच्या आत हे थांबवलं पाहिजे. ही रत्ना पण ना कशी धावून गेली तर वेणबाईंवर. सहज तिचं सादरीकरण बघायला गेलो, चूकच केली. असं पोट दुखायला. तात्या, तात्या वाचवा. तात्या, तुमच्या मुलीपासून वाचवा. तात्या, हो हसताय काय? बाहेर येऊन बघा तुमच्या घरात काय चाललंय. काय झालंय? तात्या, हो रत्नाक्कांच्या अंगात आलंय. त्या माझ्या अंगावर धावून आल्या. हो काय? अहो, तुम्ही हसताय काय यावर? वा तात्या, तो युवराज इथे येऊन साखरपुडा मोडतो तरी तुम्ही त्याला पाहुणा म्हणून घरात घेता, आणि इथे तुमच्या घरात माझा अपमान होतोय ते चालतं तुम्हाला? अहो, तसं काही नाही. आणि अजून तुम्ही हसताय. अहो, याला नाही हसत आहे, मला दुसराच किस्सा आठवलाय. तो किस्सा विसरा आणि तुमच्या मुलीला आवरा. अहो, वेळ लागलाय त्यांना. तुम्हीच सावरू शकता त्यांना. चला लवकर माझ्या बरोबर. येतो येतो, जरा पाणी पिऊन येतो. तात्या, प्लीज लवकर या. अरे अरे, हळू असा ना, बाहेर सगळे आहेत. आणि झालं का तुमचं असून? तर प्लीज थांबवाय नाटक. नाही रे, आता तर कुठे नाटक रंगात आलंय. हो ना, आता तर कुठे ती कडक लक्ष्मी घाबरली. आता बघ सगळं कसं खरं सांगून टाकेल. नको ना. का? खोटारडी आहे ती बाई, कळू दे ना सगळ्यांना. स्वतःच्या मुलीचा विचार करत नाही, तिला कशाला दया माया दाखवायची रे? माझं ऐकाल का? नको म्हणजे तसं म्हणत नाहीये मी.
पण हे सगळं करायला हा तमाशा नको असं म्हणतोय. अरे सिद्धू, त्या बाईने प्रत्येक वेळेस तमाशाच केलाय ना. मग आता एवढी मोठी चूक केली तिने, तर आपण गप्प का बसायचं? तुम्ही दोघी जरा माझं ऐकाल का प्लीज? हे बघा, आदितीला आणि तिच्या मॉमला जर कळलं ना की हे सगळं नाटक आहे, तर किती मोठे वाद होतील माहितीये का तुम्हाला? तुम्हाला आदितीच्या मॉमला सगळं विचारायचं आहे ना? हो. हा, माझ्यावर विश्वास ठेवा. त्यांचं सगळं सत्य मी सगळ्यांसमोर आणतो. पण प्लीज माझ्यासाठी हे सगळं थांबवा. चालेल, पण सिद्धू, हे सगळं आत्ताच लगेच विचारायचं तरच. हो, विचारतो, पण माझ्या पद्धतीने. मला जरा वेळ द्याल का? ठीक आहे, पण अशी अचानक कशी शांत झाले असा प्रश्न पडेल ना कडक लक्ष्मीला. हा, नाही, त्याच्यापेक्षा आहे ना, मी तिच्या समोर जाऊनच शांत होते काय. कुठे आहे रत्ना? रत्ना कुठे आहे? अगं बयो, तू समजावून सांग यांना, माझं नाही ऐकणार आहे. आपल्याला एक त्रास देते यांना. तात्या, खरंच रत्नाक्का विचित्र वागतात. त्यांच्या ते अंगात आलंय त्यांच्या. हो माहितीये मला. तात्या, हसताय का तुम्ही? हे खरं सांग खरं बोल. मला अजूनही माझ्या प्रश्नांची उत्तर मिळाली नाहीये. बोल, खरं बोल. नाही, सांगितलं ना मी काही केलेलं नाहीये. जर तू काही केलं नाही तर घाबरते कशाला? कारण असलं काही बघायची मला सवय नाहीये. तात्या हो, तुम्ही तरी सांगा ना त्यांना. हो, तुम्ही हसताय का? सांगा त्यांना. सांगतो मी. रत्ना, आता पुरे. नाही, बसा, शांत व्हा. सावर, शांत हो प्लीज. देवी गेली वाटतं अंगातून. तुझ्यासाठी सोडते मी कडक लक्ष्मीला. हा सिद्धू, तू प्रॉमिस केलं होतंस ते विसरू नकोस. आत्ता घेऊन येतील सगळ्यांचं, आणि होऊन जाऊ दे. दूध का दूध और पाणी का पाणी. मी बोलतो. गो, डोकं दुखतंय. असे काय बघताय सगळे माझ्याकडे? रत्नाक्का, रत्नाक्का, बरं वाटतं ना तुम्हाला आता? हो, अगं म्हणजे डोकं दुखतंय थोडं, पण काय झालंय मला? आपण माझ्यासारखं सगळंच विसरल्या. पण रत्नाक्का, आज तुम्ही जे काही केलंय ना ते मी कधीच विसरणार नाही. बरोबर आहे, बरोबर आहे.
सेठ तात्या हसतायत का? अदिती, तू रत्नाकाची काळजी घे. मी आलोच. कोण आहे? हे बघा, मी खरं सांगते, मी काही केलेलं नाहीये. मी नाही येणार बाहेर. मॅडम, मी आहे सिद्धार्थ. प्लीज दरवाजा उघडा ना. नको नको, ती वेडीबाई आत येईल. तिचं डोकं ठिकाणावर आल्याशिवाय मी नाही येणार बाहेर. ती नाही येणार आता. अंगातली देवी उतरलीये. रत्नाक्का आराम करते. नक्की? हो, विश्वास ठेवा माझ्यावर. खरंच का? मॅडम, खरंच सांगते, कोणी नाही. दरवाजा उघडा तुम्ही. ओके. नाहीये कोणी. बघा, काय झालं? मला तुमच्याशी बोलायचं. काय बोलायचं? बाहेर जे काय घडलं त्याबद्दल सॉरी म्हणायला आलास का? नाही. हे सगळं का होतंय ते सांगायला आलो. घरातल्या सगळ्यांना तुमच्यावर डाऊट आलाय. तुम्ही काही गोष्टी मुद्दाम करता त्रास द्यायला. आम्ही तुमच्या स्टेटसचे नाही असं तुम्हाला वाटतं, म्हणून तुम्हाला हे लग्न होऊ द्यायचं नाही. व्हॉट? घरातले सगळेजण माझ्याबद्दल असा विचार करतात, पण मी असं का वागेन? हो, घरातल्या सगळ्यांना तर संशय आलाय. आता उत्तर ते द्यावं लागेल. तर सासूबाई, आता जाऊया आणि उत्तर देऊया. म्हणजे नक्की काय करायचं? मी तुम्ही काही नाही करायचं. तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही केलं. आता मला जे वाटतंय ते मी करणार. म्हणजे तुला त्या युवराजने काही सांगितलंय का? हे बघ, तो एकदम खोटारडा आहे, त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. ना मी कुणाचं ऐकलंय, ना कुणावर विश्वास ठेवला. जे बघितले त्यावर सांगतोय. त्यामुळे मला जे वाटतंय तेच मी करणार. सिद्धार्थ, अरे सोड मला. मी खरंच काही केलं नाही. अरे ते युवराजनी खोटं सांगितलं असेल. महालक्ष्मीचं नाव घेतलं ना, मला तर भीतीच वाटते. अरे महालक्ष्मी मॅडमनी काय सांगितलं लक्षात आहे ना? सिद्धार्थ आणि आदितीचा साखरपुडा तू मोडलायस, पण एवढ्यावरच थांबायचं नाही. आदिती तुझ्याच आयुष्यात आली पाहिजे. जेव तर द्या. जेवशील रे भरपूर आपल्याकडे. आधी आम्हाला तुला काही महत्वाचं सांगायचंय ते ऐक. तुम्ही याला चेक का देताय? त्यांनी माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जावं म्हणून मी याला पैसे ऑफर केले, पण तरी जातच नाही हा. अरे तुम्ही जसे देवळात जायला निघालात ना, तसे कडक लक्ष्मी आणि युवराज सुद्धा निघाले. त्यांना वाटलं कुणाचं लक्ष नाहीये, पण त्यांना काय माहित, रत्नाकाचं सगळ्यांवर बारीक लक्ष असतं. ते या सगळ्या मागे ती कडक लक्ष्मीच आहे. आता तर खात्रीच पटलीये माझी.